नमो बुद्धाय. प्रथम भगवान बुद्धांना त्रिवार वंदन. मी कमल राऊत. मी माझा अनुभव आपल्यासोबत शेअर करू इच्छिते. प्रथम मी दीपक सरांचे मनापासून आभार मानते. तसेच धम्ममंगलम ग्रुप व चित्ता विवेका ग्रुप यांचेसुद्धा आभार मानते, कारण हा मार्ग दीपक सरांच्यामुळेच मला मिळाला. मी स्वतःला फार भाग्यवान समजते. माझ्या आयुष्यात 3-4 वर्षापूर्वी मला स्वप्न जरी पडलं असतं तरी मला खरं नसतं वाटलं की मी ह्या धम्मदेसना मार्गामध्ये येईल म्हणून असं, कारण मी नॉन बुद्धिस्ट आहे. परंतु मला माझ्या मैत्रिणीने मूर्तिजापूरला 3 दिवसाच्या शिबिरासाठी सोबत नेलेलं आणि त्यावेळेला 3 दिवसाच्या विपन्ना शिबिरामध्ये जी माहिती मिळाली, आणि मला या अगोदर काय विपश्यना म्हणजे काय किंवा ध्यान धम्मदेसना म्हणजे काय हे माहिती नव्हतं, पण मला खूपच छान वाटलं तिथे. मला अध्यात्म आणि ध्यान साधना याचं थोडंसं नॉलेज होतं, पण अगदीच तोकडं. पण मला तेथील ध्यान साधना व भंते ज्ञानश्रींचे प्रवचन इंग्लिशमध्ये असायचे, तरीसुद्धा शीतल मॅडम त्याचा आम्हाला मराठीत अनुवाद करून सांगायच्या. त्यामुळे ते खूप आवडलं. ज्ञानश्री भंते ज्ञानश्रींच्या सहवासातील पवित्र वेव्ज मात्र जाणवल्या व आपणसुद्धा हा धम्ममार्ग स्वीकारावा हे प्रकर्षानं जाणवलं. मी तेव्हापासूनच माझ्या मैत्रिणीला सांगायची की आपण जाऊया धम्म साधना करायला. आणि 17 जुलैला माझ्या मैत्रिणीचा मला फोन आला व दीपक सरांनी ऑनलाईन विपश्यना शिबिर सुरू केलं आहे, तर जॉईन होणार का? मला खूपच आनंद झाला. दीपक सरांना 5-6 वर्षापासून तसं मी ओळखत होतेच. त्या 3 दिवसीय शिबिरात त्यांनी व शीतल मॅडमने आम्हाला खूपच ज्ञान दिलं, मोलाचं मार्गदर्शन केलं. म्हणूनच मी ऑनलाईन विपश्यना जॉईन केलं. सर्वात आधी माझ्या मैत्रिणीने मला विचारलं, सकाळी 4:30 वाजता उठावं लागतं, तर उठणार का? कारण तिला माहीत होतं मी सकाळी लवकर उठत नाही. पण मी लगेच ताबडतोब होकार दिला, कारण मला हे जॉईन करायचंच होतं, कारण मला याची खूप आवड लागली होती, गोडी लागली होती म्हणून. आणि मी विपश्यना शिबिर जॉईन केलं. काय असतं पंचशील, काय असतं अष्टशील, मेत्ता भावना, आनापानसती, मृतानुस्मृती, स्मृती, हे मला काहीही माहिती नव्हतं. हे सगळं काहीच माहीत नसल्यामुळं फक्त 3 दिवसाच्या शिबिरात भंते ज्ञानश्रींनी मैत्री भावनाच्या 4 ओळी सांगितलेल्या होत्या व शीतल मॅडमनी बुद्धानुस्मृती म्हणजेच बुद्धांचे 9 गुण सांगितलेले होते आणि त्यांचा अर्थही समजावून सांगितलेला होता. तेवढं मात्र पाठ झालं होतं. ते माझ्या पूजे अर्चेच्या वेळी मी न चुकता म्हणायची, कारण मला ते खूप आवडायचं. आणि मध्येच माझी मैत्रीण पाठपुरावा केल्यासारखी मला विचारायची, बुद्धानुस्मृती म्हटली का? ध्यान साधना सुरू आहे का? ध्यान करत जा, म्हणजे आपोआप चांगलं वाटेल, शांत वाटेल. आणि अशाच याच्यामध्ये मी ह्या ग्रुपमध्ये जॉईन झाले आणि पंचशील, अष्टशील, आनापानसती, मेत्ता, मृतानुस्मृती, बुद्धानुस्मृती ह्याचं किती मोल आहे, किती अनमोल आहे हे कळलं. आणि हे सर्वात दीपक सरांनी सर्व स्टेप बाय स्टेप सर्व किती महत्त्वाचं आहे हे पटवून दिलं व आमच्याकडून मुखोद्गत करून घेतलं. आनापानसती ध्यान काय जादू आहे यात, हे आनापानसती ध्यान केल्यानंतरच जाणवतं. किती शांत होतं मन. माझा ग्रुप चित्ता विवेका ह्या ग्रुपला हा ग्रुप इतका चांगला आहे. मला आनापानसती जमत नव्हते. मी सरांना सांगितले की माझं ध्यान लागत नाही, कारण माझा राग नष्ट झालाच नव्हता. तो नष्ट व्हावा म्हणून सरांनी परोपरीनं उदाहरणं देऊन मला समजावून सांगितलं व माझ्या मैत्रिणीने रोहिणी गायकवाडीने व माझ्या ग्रुपमधील सर्वांनी माझ्यासाठी मेत्ता केली. आणि खरंच याचा किती चांगला फायदा झाला. माझ्यामध्ये खूप मूलाग्र बदल झाला व माझे आनापानसती ध्यानसुद्धा बऱ्यापैकी लागायला लागले. म्हणूनच या धम्ममार्गाने जो साधना करेल त्यालाच ह्याचं महत्त्व कळेल. मी तर असंच म्हणेल. जेव्हा शीतल मॅमचं एक प्रवचन ऐकलं की आपल्या पूर्वकर्म जर चांगले असतील, म्हणजेच पायोगा संपत्ती चांगली असेल, तर आपल्याला कल्याण मित्रमैत्रिणी भेटतात आणि व आपल्याला धम्मदेसना ध्यान मार्गात येण्यास मदत करतात. आणि खरंच मला हे मनोमन पटलं.
खरंच आहे, आज माझी जिवलग मैत्रीण रोहिणी गायकवाड ही जन्मोजन्मीचे ऋणानं बंध असल्यासारखी माझ्या आयुष्यात आलेली आहे. आणि मला ह्या ज्ञान साधनेचा मार्ग दाखवूनच नाही, तर मला हाताला धरून या मार्गावरून मला शांततेच्या मार्गावर घेऊन आलेली आहे. हीच माझी कल्याण मैत्रीण. फार वेळ होतोय, पण काय करू, किती सांगू आणि किती नाही असं झालं आहे. खरंच ह्याचे अनुभव खूपच चांगले आहेत आणि हे अनुभवाशिवाय कळणं कठीणच आहे. जो अनुभव घेईल त्यालाच हे समजेल. सर्वात महत्त्वाचं, फारच सुखद शीतल शांततेचा मार्ग करुणासागर भगवान बुद्धांनी आपल्यासाठी सोपा करून ठेवलेला आहे. पण आपण ह्याचा आपल्या पुढील जन्मासाठी लाभ करून घ्यावा ही, किंवा माझ्यासारखे असंख्य जीव आहेत ज्यांना ह्याची कल्पनाच नाही, त्यांनी ह्या ग्रुपचा, या सुवर्णसंधीचा फायदा करून घ्यावा एवढीच कळकळीची विनंती आहे. मला भगवान बुद्धांबद्दल खूपच आदर आहे. त्यांचं स्मरण जरी केलं तरी मनात माझ्या आपोआप शांतता व शीतलता, करुणा निर्माण होते. ह्या ग्रुपमध्ये धम्म टॉक किंवा इतर काही ज्ञानाच्या गोष्टी इंग्लिश किंवा पाली भाषेमधून आहेत. हे सर्व नीट समजत नव्हतं. तेव्हा रवी भाऊ बनसोडे यांना, दीपक सरांना, शीतल मॅडमना काही विचारलं तरी खूप छान समजावून सांगतात. रवी भाऊ बनसोडे यांनी तर आमची अडचणच दूर केली. मराठी प्रत्येक धम्मटॉकचा किंवा कुठल्याही ज्ञानाच्या याचा आम्हाला मराठीत अनुवाद करून सांगतात व आम्हीसुद्धा हक्काने त्यांना विचारतो, तेव्हा ते व्यवस्थित समजावून सांगतात. हे त्यांचं मोलाचं कार्य आमच्यासाठी. मी आभार मानते दीपक सर, शीतल मॅम, रवी भाऊ बनसोडे यांची. मी जन्मोजन्मी ऋणी राहील. यांच्यामुळे मला ह्या शांततेच्या मार्गाचा, निर्वाणाचा धम्म मिळाला. मी ह्या आयुष्याच्या अंतापर्यंत अशीच आपल्यासोबत ध्यान साधनेच्या मार्गावर चालत राहीन. मला आपले मोलाचे सहकार्य असेच मिळावे हीच नम्र विनंती. माझ्या ग्रुपची मी खूप आभारी आहे. शेवटी एकच सांगेल, माझ्या मैत्रिणीसारखी कल्याण मैत्रीण सर्वांनाच मिळो व आपण प्रत्येकाने कुणाची तरी कल्याण मैत्रीण व्हावं एवढीच माझी इच्छा आहे. आणि सर्वांनाच करुणासागर भगवान बुद्धांचा पवित्र धम्माचा वसा देऊ. धन्यवाद. काही चुकल्या क्षमा असावी. माझ्या मनातील विचार मी कागदावर लिहिले आणि ते आपल्यासमोर बोलून दाखवले. कारण मी एवढं व्यवस्थित, अजूनही मला खूप बोलावंसं वाटतं, पण मी तेवढं नाही एका वेळेस बोलू शकत, म्हणून मी थोडासा प्रयत्न केला. काही चुकल्यास क्षमस्व.